नमस्कार। मुख्यमंत्री साहेबांनी लाडकी बहीण योजनेसोबत अजून एक योजना जाहीर केली होती आणि ती योजना म्हणजे अन्नपूर्ण योजना। आणि या योजनेमार्फत तुम्हाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत भेटणार असं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं। फायनली त्याचे पैसे आलेले आहेत। अनेक महिलांच्या खात्यावरती 3 महिन्याचे पैसे टाकण्यात आलेले आहेत। तर बघा, तुम्हाला पैसे भेटलेले आहेत ते कसे चेक करायचे? अन्नपूर्ण योजनेचे 3 गॅस सिलेंडरचे ते पैसे तुम्ही कसे चेक करायचे ते तुम्हाला मी सांगतो। तसेच जरी तुम्हाला अन्नपूर्ण योजनेचे 3 गॅस सिलेंडर मोफतचे अजूनपर्यंत पैसे आले नसतील तर ते पैसे येण्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे। ज्यांना पैसे आले नाहीत त्यांच्यासाठी सांगत आहे, तर ते काम काय आहे ते तुम्हाला करावंच लागणार आहे। ते केल्यानंतर लगेचच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। आणि अनेक महिलांना पैसे आलेले आहेत। तुम्हाला पैसे आलेले आहेत ते कसं चेक करायचं ते पण सांगतो। व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि मोबाईलवरून तुम्हाला एक काम करायचं आहे, तेव्हाच तुम्हाला हे गॅस सिलेंडर मोफतचे पैसे भेटणार आहेत। चला सर्व काही सांगतो, व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा। आता बघा, लाडकी बहीण योजना सुरू आहे। लाडकी बहीण योजनेचे देखील तुम्हाला पैसे दिले जात आहेत। जे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे होते ते आताच तुम्हाला भेटत आहे। ते आताच का भेटत आहे? कारण दिवाळी बोनस म्हणून किंवा भाऊबीज ओवाळणी म्हणून ते पैसे तुम्हाला अगोदरच दिले जात आहे। एक चांगला निर्णय सरकारने घेतलेला आहे। तसेच अन्नपूर्ण योजना आहे, ज्यामुळे तुम्हाला जे गॅस सिलेंडर आहेत ते तुम्हाला तर पैसे द्यावेच लागणार आहेत गॅस सिलेंडरचे, परंतु तुम्हाला त्याचे जे पैसे लागणार आहेत, आता तुमच्या भागात गॅस सिलेंडरचे जे भाव आहेत त्याचे जे पैसे आहेत ते तुमच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत। ओके। आणि या योजनेसाठी कोण पात्र आहेत? लाडकी बहीण योजनेचे ज्यांना पैसे भेटत आहेत अशा सर्व महिला अन्नपूर्ण योजनेसाठी पात्र आहेत। त्यामुळे याबद्दल काही टेन्शन घेऊ नका की मी पात्र आहे की नाही, याचं मॅटर काहीच नाही। तुम्ही लाडकी बहीण योजनेचे हप्ते घेतात, तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटत असतील तर तुम्हाला अन्नपूर्ण योजना 3 गॅस सिलेंडर मोफतचे देखील पैसे येणार आहेत। तर आता बघा, ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांनी काय काम करायचे ते सांगतो। आणि ज्यांना पैसे भेटलेले आहेत त्यांनी ते कसं चेक करायचं? तुम्हाला पण पैसे भेटले असतील परंतु तुम्हाला चेक करता येत नाही, ते देखील तुम्हाला सांगतो। व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। तर बघा, आता पहिले आपण ही माहिती बघणार आहोत, त्यानंतर मी तुम्हाला सर्व सांगतो। हे बघा, तर अन्नपूर्ण योजनेचा लाभ मिळणार नाही, जाणून घ्या काय आहे कारण काय आहे? काही महिलांना तर या योजनेचा लाभ देखील भेटणार नाही। तर जरी हे चूक केलं असेल तर आता काय कारण आहे त्याचं ते जाणून घ्या, त्यानंतर तुम्हाला मी सांगतो पैसे कसे चेक करायचे। आणि ज्यांना भेटले नाहीत त्यांनी पैसेसाठी जे काम करायचे ते काम तुम्हाला मोबाईलवरून करायचं आहे, ते देखील सांगतो। तर तुम्ही बघू शकता, महाराष्ट्र सरकारने अन्नपूर्ण योजनेत बदल केला आहे। तर बघा, नुकताच अन्नपूर्ण योजनेत बदल झालेला आहे। लाडकी बहीण योजना व उज्ज्वला योजना या योजनांमधील लाभार्थ्यांच्या नावे गॅस कनेक्शन नसल्याने अनुदान मिळण्यास अडचण येत आहेत। आता बघा, अनेक महिलांच्या नावावरती गॅस कनेक्शन नव्हते, त्यामुळे अडीअडचणी येत होत्या। त्यामध्ये पण एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। हे बघा, यामुळे राज्य सरकारने अन्नपूर्ण योजनेत बदल केला आहे। आता तो बदल काय आहे तो बदल पण आपण जाणून घेऊया, कारण तुम्हाला सर्व माहिती माहीत असणे फार गरजेचे आहे। कारण अनेक महिलांना याबद्दल समस्या पुढे येतात। मग जेव्हा तुमच्या शेजारील महिलांना पैसे भेटतात आणि जेव्हा तुम्हाला ते पैसे भेटत नाही, त्यामुळे मग तुम्हाला खूप हे वाटतं, संताप वाटतो। तर तो संताप तुम्हाला येता कामा नये, त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला, कारण तुम्ही काहीतरी चूक करता त्यामुळे तुम्हाला ते लाभ भेटत नाही। आता लाडकी बहीण योजनेचे पण अनेक महिलांना लाभ भेटला नव्हता, परंतु त्यांच्या शेजारील अनेक जणांना पैसे आले ते, कारण काही ना काही महिला चूक करतात फॉर्ममध्ये किंवा काही काम असतं ते करावं लागतं, ते करत नाही, त्यामुळे ते प्रॉब्लेम आपल्याला येतो। त्यामुळे आपले रेग्युलर व्हिडिओ बघत चला, सर्व काही तुमच्या फायद्यासाठी मी सांगत असतो। हे बघा, आता
यामुळे राज्य सरकारने अन्नपूर्ण योजनेत बदल केला आहे. तो बदल काय आहे तो पण समजून घेऊया आपण. हे बघा, सरकारच्या योजनेतून अनुदान आता थेट अनुदान मिळणार नाही. बघा, आता सरकारच्या योजनेतून अनुदान आता थेट अनुदान मिळणार नाही. आता काय माहिती आहे नीटपणे समजून घ्या. हे बघा, दरम्यान लाभार्थी महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन नसल्याने सरकारला अनुदान देण्यास अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे आता योजनेच्या लाभासाठी गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर हस्तांतरित करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. बघा, आता अनेक पुरुषांच्या नावे गॅस कनेक्शन होते, त्यामुळे पुरुषांच्या नावे गॅस कनेक्शन असल्या कारणाने अडीअडचणी येत होत्या. त्यामुळे आता बघा, जे आव्हान करण्यात आलेलं आहे, आता पुरुष वर्ग जे आहेत ते आता इथे बघा, जे गॅस कनेक्शन आहे ते महिलांच्या नावावरती हस्तांतरित करू शकता असं आवाहन करण्यात आलेलं आहे. आणि हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे बघा, आता तुमच्या पतीच्या नावावरती गॅस कनेक्शन असेल तर ते तुमच्या नावावरती करायला सांगा. तसं आव्हान शासनाने केलेलं आहे, सरकारने केलेलं आहे. तुमच्या नावावरती झालं म्हणजे महिलांच्या नावावरती गॅस कनेक्शन महिलांच्या नावावरती हस्तांतरित झालं तर मग तुम्हाला हे गॅस कनेक्शन मोफतचे 3 गॅस सिलेंडर मोफतचे पैसे तुम्हाला येऊन जातील. पुढे बघा, महत्त्वाची माहिती. राज्य सरकारच्या सन 2024-25 या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेची घोषणा करण्यात आली होती. मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडर मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच केंद्र सरकारने केलेल्या घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या मार्फत देशातील ग्रामीण भागात गॅस जोडणी उपलब्ध करून दिली. त्यानंतर आता राज्य सरकारकडून योजनेत बदल करण्यात आला आहे. बघा, हे महत्त्वाचे निर्णय होते. आता बघा, तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही. जे अन्नपूर्ण योजनेचे पैसे आहेत ते ॲटोमॅटिकली तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत. आणि जे पुरुषांच्या नावे गॅस कनेक्शन आहे ते तुम्हाला तुमच्या नावावरती करायचे, म्हणजे महिलांच्या नावावरती ते करायचं आहे असं आव्हान सरकारने केलेलं आहे. हा महत्त्वाचा निर्णय आहे. हे काम तुम्हाला करायचं आहे तेव्हाच तुम्हाला या योजनेचे पैसे भेटणार आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे जवळपास या योजनेचे जे पैसे आहेत अजूनपर्यंत खात्यावरती जमा झालेले नाहीत आणि ते खात्यावरती जमा आता होणार आहेत. तर अजून 3 गॅस सिलेंडरचे पैसे भेटलेले नाहीत. 3 गॅस सिलेंडर तुम्हाला वार्षिक भेटणार आहे टप्प्याटप्प्याने. तर बघा, जे पैसे असणार आहेत जवळपास 813 रुपये तुम्हाला भेटणार आहेत. 813, 813 आणि 813 म्हणजे टप्प्याटप्प्याने हे पैसे तुमच्या खात्यात येणार आहे. तर बघा, जे वार्षिक तुम्हाला पैसे असणार आहे, वर्षाला हे 3 गॅस सिलेंडर तुम्हाला मोफत भेटणार आहे, म्हणजे त्याचे पैसे भेटणार आहेत तुम्हाला तुमच्या खात्यावरती ते जमा होणार आहेत. त्यामुळे 813, 813, 813 असं 3 वेळेस वार्षिक तुम्हाला पैसे भेटणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे जवळपास 1 वर्षाला तुम्हाला गॅस सिलेंडर मोफतचे जे अन्नपूर्ण योजना आहे त्याचे पैसे 3 गॅस सिलेंडर मोफतचे पैसे जवळपास 2400 ते 2500 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. ओके, आणि लवकरच हे सुरुवात होणार आहे जमा व्हायला. त्यामुळे बघा, ज्या पुरुष वर्गाच्या नावावरती गॅस कनेक्शन आहे त्यांनी पटापट महिलांच्या नावावरती गॅस कनेक्शन करा. ते तुम्ही तिथे जाऊन जिथे तुम्ही गॅस जोडणी करता तिथे जाऊन तुम्ही ते करू शकता. ओके, आणि गॅसचे जे 3 गॅस सिलेंडर मोफतचे जे पैसे आहेत ते तुम्हाला काही दिवसातच पडायला सुरुवात होणार आहे. आणि जसे पैसे तुमच्या खात्यावरती येतील त्याबद्दल तुम्हाला अपडेट सांगण्यात येईल. ओके, धन्यवाद.